दिसतोय हा जो आलेला हा सोलार वायर आहे, सोलार प्लेट कनेक्शन, ठीक आहे. आणि हा इथे आहे सोलार मॉड्यूल किट आहे, एज्युकेशनल किट. आता याच्यामध्ये बघा हा मी बटन दाबलेलं, हे दोन्ही सोलारवरती चालू आहे आता सध्या, ठीक आहे. तर मी फॅन लावला तर किती व्होल्टेज लागते बघा, फॅनला किती व्होल्ट लागतं करंट इथे बघा दाखवते बघा, हे बघा दिसते काटा फिरतोय बघा किती, बरोबर आहे. मी जर आता लाईट ऑन केला इकडे, तर इकडे बघा हा लाईटला थोडासाच पॉवर लागते बघा, तो कमी झाला, ठीक आहे. आता मी इकडे बजर ऑन केला तर बजरला बघा, बजरला किती व्होल्टेज लागते तो दाखवते बघा, ठीक आहे. तो बघा वाढला, ठीक आहे, ठीक आहे, किती करंट लागते. आता हा तिसरा मी उपकरण चालू केला तर याला बघा 150+ करंट लागला है ना, दिसतोय सर्वांना. हा बघा मी सोडून दिलं बटन बघा, कमी झाला, 0वर गेला. पुन्हा ऑन केला बघा 150पेक्षा जास्त त्याला करंट लागतो. आता हे शेवटचा जो आहे तर हा सगळ्यात हेवी उपकरण आहे, तर याला 450पेक्षा जास्त म्हणजे 500पेक्षा जास्त हे सुद्धा करंट लागतोय बघा. त्याचा जो इंडिकेटर आहे काटा बघा तो गेला. म्हणजे हे कोणते उपकरण असतात घरातले, गीझर वगैरे जे असतात तर त्यांना खूप जास्त व्होल्टेज लागतं आहे. तर हा फॅन सुरू केला तर बघा फॅनला किती व्होल्टेज लागतं आहे, 200 बघा, 200पर्यंत लागतं, ठीक आहे. लाईटला थोडंसंच लागतं आहे ना, 9 वॅटचा बल्ब वगैरे असतो, आता जुन्या बल्बसारखे नाही राहिले. त्याच्यानंतर बजरला पण बघा थोडासा एक 40-75पर्यंत त्याला करंट लागते. काही हेवी फ्रीजसारखे वगैरे, वॉशिंग मशीन, कूलर वगैरे असे असतात त्यांना हा 150+ व्होल्टेज करंट लागते. आणि खूप हेवी अप्लायन्सेस जे असतात है ना, जसे AC वगैरे, त्यांना खूप ताकद लागते, शक्तिशाली असतात ते, त्याच्यामुळे त्याला खूप जास्त करंट लागते. हा बघा 400पेक्षा जास्त, 500पेक्षाही जास्त करंट त्याला लागतं आहे बघा, ठीक आहे. आता बघा मी जर का फॅन लावलाय तर किती आहे, हा 200. पण फॅन आणि लाईट मी जर सोबत लावला तर हा आणखीन हा फॅन आणि मी लाईट सोबत लावलेला आहे, ठीक आहे. तर बघा हा त्याचा आणखीन व्होल्टेज वाढला, पुढे गेला. आता तिसरा अप्लायन्स मी बजर पण ऑन करतो, ठीक आहे. तर त्याचा करंट आणखीन बघा थोडा जास्त झालेला आहे. त्याच्यानंतर आणखीन एक इन्स्ट्रुमेंट मी लावतोय बघा, त्याचा आणखीन करंट पुढे गेलेला आहे काटा. म्हणजे असं करंट आणि व्होल्टेज आपल्याला घरात जास्त लागत असतं, ठीक आहे. कळालं सर्वांना.